सर्वांचं टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, सरळ सेवा स्पेशल आपले सामान्य ज्ञान जी की टेस्ट सिरीज आहे, त्यामध्ये तुम्हाला रँडमली टेस्ट पण दिले जातील, घटक निहाय देखील करायचा प्रयत्न सुरू आहे. ते 49 रुपयामध्ये 101% त्याचा फायदा होणार. ओके, विश्लेषणसह देणार आहे. ओके, एक्सप्लेनेशनसह या पुस्तकावर आधारित ही व्हिडिओ सिरीज आहे आपली. तर आजच्या याच्यामध्ये आपण पाहणार आहोत पर्वतरांगा व शिखरे. बघा, पश्चिम घाट हे वास्तवात पर्वत नसून डॅश डॅश भ्रंशित कडा आहेत. तर ते दख्खन पठाराच्या म्हणजे भ्रंशित कडा आहेत. डॅश डॅश हे महाराष्ट्र राज्य आणि सह्याद्री पर्वतरांगामधील सर्वात उंच शिखर आहे. तर ते आहे कळसुबाई. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर असलेली कोणती पर्वतरांग आहे? तर ते पश्चिम घाट. आता महाराष्ट्राच्या पश्चिमेला ओके ही इकडं आहे, समजा तर हे महाराष्ट्र आहे. ओके, थोडंसं मॅप ॲडजस्ट करून घ्या. पश्चिमेला समांतर पश्चिम घाट आहे, लक्षात असू द्या. विशेष म्हणजे भारताच्या पश्चिमेला देखील समांतर अशी पश्चिम घाट आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा महाराष्ट्राचा भौतिक कणा म्हणून ओळखल्या जातात? तर ओळखली जातात किंवा सह्याद्री पर्वतरांगा हे उत्तर आहे. प्रश्न तेच, उत्तर तेच, परंतु विचारण्याचं स्वरूप बघा. त्यानंतर सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? धूपगड. तर मी काय लक्षात ठेवलं होतं? साधू. ही सातपुडा पर्वतरांग आणि धूपगड. साधू ट्रिक्स काय? साधू ओके. खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगांची जोडी व त्यांची सर्वोच्च शिखरे योग्यरित्या जुळलेली आहेत? तर सह्याद्री पर्वतरांग, कळसुबाई. तर ही बरोबर आहे. सह्याद्री पर्वतरांगामध्ये कळसुबाई हे आहे. ओके. महादेव टेकड्या, धूपगड, तर हे देखील बरोबर आहे. अजिंठा टेकड्या, माउंट आबू हे चुकीचं आहे. बालाघाट पर्वतरांगा, पारसनाथ हे चुकीचं आहे. ओके. महाराष्ट्रातील पश्चिमेपासून पूर्वेपर्यंतच्या पर्वतरांगांचा खालीलपैकी कोणता क्रम योग्य आहे? पश्चिमेपासून म्हणजे इकडं हे पश्चिम लक्षात घ्या आणि इकडं पूर्व. तर पश्चिमेपासून पूर्वेपर्यंतच्या पर्वतरांगांचा कोणता क्रम योग्य आहे? तर इकडं सह्याद्री, त्यानंतर अजिंठा, त्यानंतर महादेव आणि सातपुडा पर्वतरांगा अशा प्रकारचा क्रम आहे. त्यानंतर खालीलपैकी महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर साल्हेर. बघा, कसा मी हसतो, कसा मी हसतो असं शॉर्टकट लक्षात घ्या. कळसुबाई, दुसऱ्या क्रमांकाचा साल्हेर. मी म्हणजे मला महाबळेश्वर करा. ह म्हणजे हरिश्चंद्रगड, स म्हणजे सप्तशृंगी, तो म्हणजे तोरणा. ओके. त्यानंतर महेंद्रगिरी शिखर भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर ते ओडिसा या राज्यामध्ये. ओडिसा. ओके. सोलापूर मनपाला प्रश्न आला होता. लघु हिमालय आणि शिवालिक यांच्यामध्ये असलेली अनुलंब दरी म्हणून ओळखली जाते. तर ती डून म्हणून ओळखली जाते. हिमालय पर्वत एक चाप तयार करतात जे सुमारे 2400 किलोमीटर अंतर व्यापतात. बघा, खूप मोठं अंतर हे व्यापत असतं. भारतातील सर्वात जुन्या पर्वतरांगापैकी एक असलेली अरवली पर्वतरांग अनेक राज्यांमध्ये पसरलेली आहे. दक्षिण भागात ती कोणत्या राज्यामध्ये जाऊन संपते? तर ती गुजरात राज्यात जाऊन संपत असते दक्षिण भागामध्ये. महाराष्ट्र राज्य नैसर्गिकरित्या कोणत्या पर्वतरांगांनी संरक्षित आहे? तर ती सह्याद्री आणि सातपुडा पर्वतरांगांनी काय आहे? नैसर्गिकरित्या पर्वतरांगांनी संरक्षित आहे. ओके. खालीलपैकी कोणत्या टेकड्या ईशान्य भारतात आहेत? तर पटकाई टेकड्या ज्या आहेत ईशान्य भारतात, ईशान्य म्हणजे इकडे या साईडला. ओके, लक्षात असू द्या. पट्टा इकडं गडचिरोलीचा. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात कळसुबाई शिखर आहे? तर अहमदनगर अर्थात सध्याचे अहिल्यानगर. हे भारतातील पश्चिम घाटातील सर्वोच्च पर्वत शिखर आहे. पश्चिम घाटातील पूर्ण. आता ह्याने काय म्हणले? महाराष्ट्राच्या संदर्भात नाही विचारलं, तर पूर्ण पश्चिम घाट. ओके, पूर्ण भारताचा विचार करा. पूर्ण पश्चिम घाट जे आहे त्या संदर्भात. अनाईमुडी, काही ठिकाणी अनाईमुडी आहे, अनाईमुदी दिले त्याने. ठीक आहे. खालीलपैकी हिमालय पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर माउंट एव्हरेस्ट. हिमालय ह्याच्यामध्ये भारतातील कोणतं जर विचारलं तर ते वेगळं आहे. निलगिरी पर्वत भारताच्या कोणत्या भागात आहे? तर ते दक्षिण भागामध्ये आहे. भारतात पालघाट खिंड कोठे आहे? तर पश्चिम घाटामध्ये आहे. गरहजात टेकड्या कोठे आहेत? तर ते पूर्व भारतात आहेत. हिमालयातील खालीलपैकी कोणत्या शिखरांची उंची 800 मीटरपेक्षा कमी आहे? तर ती नंदादेवी. ओके. नंदादेवी पर्वताची उंची जी आहे ते 800 मीटरपेक्षा कमी आहे.
हिमालयातील कोणती पर्वतरांग बारमाही बर्फाच्छादित आणि प्रमुख शिखरांसाठी ओळखली जाते? बृहत हिमालय. बृहत म्हणजे सगळ्यात उंच असलेलं, म्हणजे वरच्या बाजूला जे असतं ते काय 24x7 आवर्स हे बर्फाच्छादितच असतं. खालीलपैकी कोणता पर्याय कुमाऊ हिमालयाचे अचूक वर्णन करतो? तर सतलज आणि काली नद्यांच्या दरम्यान असलेला हिमालय. ओके. पुढे खालीलपैकी कोणती हिमालयातील पर्वतरांग नाही? तर विंध्य पर्वतरांग ही तिथली नाही आहे. ओके, लक्षात घ्या. शिवालिक आहे, बृहद हिमालय आहे, पीर पांजाल आहे. त्यानंतर हिमालयातील कोणता प्रदेश तिस्ता दिहांग नद्यांच्या दरम्यान आहे? तर ते आसाम हिमालय. भारतातील कोणत्या पर्वतरांगेला युवा वलित पर्वते असे संबोधले जाते? तर ते हिमालयाला संबोधले जाते. भारताच्या कोणत्या राज्यात दिफू हे थंड हवेचे ठिकाण आहे? आसाम या राज्यामध्ये दिफू हे थंड हवेचे ठिकाण आहे. द्वीपकल्पीय पठारातील कोणत्या पर्वतरांगेला टेकडीला निळे पर्वत म्हणून ओळखले जाते? तर ते निलगिरी टेकड्या, याला निळे पर्वत असं ओळखलं जातं. द्वीपकल्प पठारातील निलगिरी टेकड्या ज्या आहेत त्यांना पर्वतरांगेला निळे पर्वत ओळखलं जातं. थारचे वाळवंट हे खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेच्या पश्चिमेकडे आहे? आता थारचे वाळवंट हे कुठं आहे? राजस्थानमध्ये. तर कोणत्या ह्याच्या आहे? तर अरवली पर्वताच्या पश्चिमेला आहे. अरवली पर्वतरांग ही रिपीटेड प्रश्न आहे. अरवली पर्वतरांग कोणत्या राज्यांच्या केंद्रशासित प्रदेशांच्या समूहादरम्यान पसरलेली आहे? तर राजस्थान, हरियाणा, दिल्ली आणि गुजरात या एवढ्या पट्ट्यामध्ये अरवली पर्वतरांग ही जी आहे ती पसरलेली आहे. हिमालयामुळे सुमारे किती किलोमीटर अंतर व्यापणारा एक चाप बनलेला आहे? तर ते जवळपास 2400 किलोमीटरचा आहे. हिमालयाच्या खालीलपैकी कोणत्या शिखराची उंची 8000 मीटरपेक्षा कमी आहे? तर ते नंदादेवी. रिपीटेड प्रश्न आहे. हिमाद्रीच्या वळ्या असममित स्वरूपाच्या आहेत. हिमालयाच्या या भागाचा गाभा डॅश डॅशने बनलेला आहे? तर ते ग्रॅनाइटनं बनलेला आहे. गारो, खासी, जयंतिया ह्यावर प्रश्न यापूर्वी देखील आले. या टेकड्या कोणत्या पर्वतीय प्रदेशांतर्गत येतात? तर पूर्वांचल. ओके. खालीलपैकी कोणती नदी हिमालयाची सर्वात पूर्वेकडील सीमारेषा आहे, सीमारेषा दर्शवते? ते ब्रह्मपुत्रा. ओके. इकडे आसाम राज्यातून जी वाहते, ओके, ती नदी म्हणजे ब्रह्मपुत्रा. खालीलपैकी कोणती प्राकृतिक रचना महाराष्ट्रात आढळत नाही? तर ती हिमालय पर्वत हे महाराष्ट्रात आढळत नाही. खालीलपैकी कोणती मध्य हिमालयातील लेझर हिमालयात सर्वात लांब आणि प्रमुख पर्वतरांग आहे? तर ती पीर पंजाल आहे. ओके. पर्वतरांग भौगोलिकदृष्ट्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतच्या किती समांतर पर्वतरांगामध्ये हिमालयाचे विभाजन केले जाऊ शकते? भौगोलिकदृष्ट्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतच्या किती समांतर पर्वतरांगामध्ये हिमालयाचे विभाजन केले जाते? तर ते 3 समांतर रांगामध्ये केले जाते. कोणती नदी हिमालयाची पूर्वेकडील सीमारेषा ठरवते? तर ते ब्रह्मपुत्रा. आत्ता सांगितलं. खालीलपैकी कोणते पूर्वांचलमध्ये समावेश नाही? तर ते अरवली टेकड्या पूर्वांचलमध्ये नाहीत. अरवली इकडे आहेत, हरियाणा, दिल्ली, राजस्थान. ओके. या इकडला आहे, म्हणजे भारताच्या पश्चिमेकडे, पूर्वांचलकडे नाही. गारो, खासी, जयंतिया या आहेत. डॅश डॅशची रुंदी काश्मीरमध्ये 400 किलोमीटर पासून ते अरुणाचल प्रदेशातील 150 किलोमीटर पर्यंत कमी जास्त होते. तर हिमालय पर्वत वरच्या बाजूला हिमालय पर्वत आहे, एक लक्षात द्या. राहू द्या. लेह लडाख इकडल्या साईडला. पटकाई टेकड्या, नागा टेकड्या, मणिपूर टेकड्या आणि मिझो टेकड्या डॅश डॅशचे भाग आहेत. पूर्वेकडील हिमालय पर्वताचे भाग आहेत. ईशान्य भारताकडे आहेत हे सगळ्या टेकड्या. राज्यावरून देखील नाव आहेत, हे लक्षात ठेवा. नमचा बर्वा हे हिमालयाच्या कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर ते हिमाद्रीमध्ये आहे. त्यानंतर हिमाद्रीच्या वळ्या असममित स्वरूपाच्या आहेत. हिमालयाच्या या भागाचा जो गाभा आहे डॅश डॅशने बनलेला ग्रॅनाइटनं, हिमालयाच्या खालीलपैकी कोणता भाग हा सतलज आणि काली नद्यांच्या दरम्यान वसलेला आहे? तर कुमाऊ हिमालय. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा डॅश डॅश येथील पश्चिम घाटातील पर्वतरांगामध्ये आहे, तर अर्थात महाराष्ट्राच्या. ओके. अरबी समुद्राच्या शाखेच्या मार्गात कोणती पर्वतरांग अडथळा म्हणून कार्य करते? तर अरबी समुद्राच्या शाखेच्या मार्गात कोणती पर्वतरांग अडथळा म्हणून कार्य करते? तर हे उत्तर हे नाही पाहिजे. ही जी सह्याद्री पर्वतरांग आहे किंवा पश्चिम घाट महाराष्ट्राच्या संदर्भात, ओके, ती अडथळा म्हणून काम करत असते. ओके. म्हणजे जिथून येईल म्हणून तर कोकणामध्ये जास्त पाऊस पडतं. त्यानंतर पश्चिम घाटाच्या इकडल्या बाजूला ही पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणलं जातं. ओके. अशा प्रकारे उत्तर आपलं इथं पाहिजे होतं, सह्याद्री पर्वतरांग किंवा पश्चिम घाट. ठीक आहे. खालीलपैकी कोणता महाराष्ट्रातील सर्वोच्च उंचीवरील बिंदू आहे? अर्थात कळसुबाई. म्हणजे
टोकावर कोण आहे तर कळसुबाई सर्वात उंच शिखर असल्यामुळे तिथला सर्वोच्च बिंदू कळसुबाईच राहील. खालीलपैकी कोणता पूर्वांचल टेकडीचा भाग आहे तर मिसामी टेकड्या. ओके, प्रश्नाचं स्वरूप समजून घ्या, म्हणजे कशा प्रकारे टेकड्या कोणत्या भागामध्ये आहेत, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, ईशान्य, वायव्य, नैऋत्य. ओके, कोणत्या राज्यात पसरलेला हे देखील प्रश्न विचारतात. त्यानंतर वेलची टेकड्या किंवा एला माला भारताच्या खालीलपैकी कोणत्या भागात आहेत तर ते दक्षिण भारत. डॅश डॅश हे सह्याद्रीच्या उत्तर भारतातील सर्वोच्च शिखर आहे कळसुबाई. हिमालय पर्वताबद्दल खालीलपैकी कोणते विधाने सत्य आहेत तर ए आणि बीच विधाने सत्य आहेत. सी जे आहे ते चुकीचं आहे. हिमालय सुमारे 2400 किलोमीटर अंतर व्यापणारा एक चाप तयार करतो. हे रिपीटेड प्रश्न, परंतु दुसऱ्या परीक्षेला कसं त्यांनी फिरून दिलेलं आहे. हिमालयाची रुंदी काश्मीरमध्ये 400 किलोमीटर ते अरुणाचल प्रदेशमध्ये 150 किलोमीटर आहे. तर हे विधान बरोबर आहे. हिमालयात त्याच्या रेखांशाच्या विस्तारामध्ये 4 समांतर पर्वतरांगा आहेत, तर तिथे 4 नाहीत तर 3 समांतर पर्वतरांगा आहेत. ओके, अराकू व्हॅली हे कोणत्या राज्यातील थंड हवेचे ठिकाण आहे तर आंध्र प्रदेश. पळनी टेकड्या हा डॅश डॅशचा पूर्वेकडील विस्तार आहे पश्चिम घाट. पुढीलपैकी कोणते विधाने सह्याद्री पर्वतरांगाबाबत सत्य आहेत असं विचारलेलं आहे. सह्याद्री पर्वतरांगा दख्खनच्या पठाराच्या पश्चिमेकडील सीमेवर आहेत. सह्याद्री पर्वतरांगा दख्खनचं पठार, आता हे महाराष्ट्राच्या बाबतीत घेऊ आपण. हे दख्खनचं पठार आहे इकडल्या साईडला, ही पट्टा दख्खन आणि ही पश्चिम घाट. आता ह्या दख्खनच्या पठाराच्या पश्चिमेला अर्थात विधान बरोबर आहे. सह्याद्री पर्वतरांगाची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे वाढत जाते. यांचं म्हणणं काय, दक्षिणेकडून उत्तरेकडे वाढत जाते, तर तसं नाही, उत्तरेकडून दक्षिणेकडे वाढत जाते. म्हणून तर अण्णाईमुडी जी आहे ह्याचं म्हणजे दुसऱ्या राज्यात असलं तर उंची जास्त आहे ना, नाहीतर मुंबई साईडला जास्त असते ना, बरोबर आहे की नाही. खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे कळसुबाई. रिपीटेड प्रश्न. पश्चिमेकडील कोणती पर्वतरांग महाराष्ट्राला नैसर्गिक साधन संपत्ती तसेच प्राकृतिक आधार पुरवते तर ती आहे सह्याद्री. खालीलपैकी कोणते शिखर नाशिक जिल्ह्यात आहे धोडप किल्ला. ओके, खालीलपैकी पर्याय निवडा ज्यामध्ये पर्वत शिखरे त्यांच्या उंचीच्या चढत्या क्रमानुसार योग्यरित्या लिहिलेलं आहे तर ते ब्रह्मगिरी, तोरणा, साल्हेर, कळसुबाई. मी उत्तर सांगितलं होतं कसा मी हसतो. आता तुम्हाला ही जर ट्रिक्स माहीत असती तर तोरणाच्या नंतर सप्तशृंगी इथं दिलं नाही, हरिश्चंद्रगड. ओके, त्यानंतर महाबळेश्वर, त्यानंतर साल्हेर, मग कळसुबाई. ब्रह्मगिरी जरी नसलं तरी ह्या 3वरून उत्तर आलं असतं, मधले नसले तरी. डॅश डॅश पर्वतरांगा या महाराष्ट्राच्या प्राकृतिक कण आहेत तर ती सह्याद्री. खालीलपैकी कोणता हिमालय करेवा निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे तर काश्मीर हिमालय. ओके, दार्जिलिंग आणि सिक्कीम प्रदेशातील हिमालय पर्वतरांगाची दिशा कोणती तर ती पूर्व व पश्चिम दिशा आहे. खालीलपैकी कोणती रांग पूर्वांचल प्रदेशातील नाही, पीर पंजाल नाही, पीर पंजाल हे उत्तरेकडील आहे. खालीलपैकी भारतातील हिमालयाची सर्वोच्च शिखर कोणते आहे तर कांचनगंगा आहे. मध्य प्लायस्टोसिन कालावधी डॅश डॅश आणि मेघालय पठार यांच्यातील मालदा अंतराच्या क्षेत्राच्या खालील प्रणोदनाने डाऊन थ्रसिंग गंगा आणि ब्रह्मपुत्रा प्रणाली बंगालच्या उपसागराकडे वळवली. राजमहल पर्वतरांग. ओके, लक्षात ठेवा. परत एकदा वाचतो, थोडं माझा उच्चार चुकला. मध्य प्लायस्टोसिन कालावधी डॅश डॅश म्हणजे राजमहल पर्वतरांग आणि मेघालय पठार यांच्यातील मालदा अंतराच्या क्षेत्राच्या खाली प्रणोदनाने डाऊन थ्रस्टिंग गंगा आणि ब्रह्मपुत्रा प्रणाली बंगालच्या उपसागराकडे वळवली. खालीलपैकी कोणती पूर्वांचलची एक पर्वतरांग नाही तर झास्कर नाही, पूर्वांचलची नाही. लक्षात घ्या, पीर पंजाल, झास्कर, शिवालिक ह्या पूर्वांचलच्या नाहीत. नसलेला मी सांगून देतो. बघा, विचारलं, शिवालिक नाही पूर्वांचलच्या, झास्कर नाही, पीर पंजाल नाही. लक्षात राहू द्या. ओके, गिरनार पर्वतरांग डॅश डॅश राज्यात आहे गुजरात. हे ना जुनागड जिल्ह्यामध्ये आहे. आणि हे गिरनार म्हणजे दत्तचं मंदिर आहे. ज्यावेळेस तुम्ही आता एक सांगायचं म्हणून सांगतो, ज्यावेळेस तुम्ही फिरायला जाल त्यावेळेस 3 स्पॉट एका दिवसात म्हणजे एका राऊंडमध्ये होऊ शकतं. एक तुमचं जुनागडचं गिरनार पर्वत आणि जंगल सफारी पण तिथं आहे. त्यानंतर तिथूनच एक मे बी 17-80 किलोमीटरला सोरटी सोमनाथ आहे. ओके, हे 2 पॉईंट आरामशीर होतात.
तर ठरलं तर तिकडं दीव पण आहे 250 किलोमीटर, म्हणजे सांगतोय मी स्ट्रक्चर. ओके, बघितले आपण, त्याचा काही विषय नाही. त्यानंतर तुम्हाला सोमनाथपासून द्वारका देखील होईल. हे 3 स्पॉट एक 3-4 दिवसाच्या हिशोबाने आरामशीर होते. गिरनार एकदम बेस्ट आहे. दत्त मंदिर आहे एकदम, म्हणजे असं चढत जावं लागते. रोपवे पण आहे. ओके, ठीक आहे. बघा, जायचं असेल तर जा, नोकरी लागल्यावर जा. मिसमी डोंगर रांगा डॅश डॅश राज्यात आहेत. मिसमी डोंगर रांगा कुठे आहेत, कोणत्या राज्यात आहेत, तर ते अरुणाचल प्रदेश. जयंतिया पर्वतरांगा कोठे स्थित आहेत, मेघालय. हे सगळे पूर्वांचल डोंगर रांगामधल्या चेरापुंजी डॅश डॅश डोंगर रांगामध्ये आहेत, ईस्ट खासी. ओके, त्यानंतर महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणती पर्वतरांग आहे, सह्याद्री. रिपीटेड प्रश्न. पश्चिम महाराष्ट्र सर्वात उंच शिखर कळसुबाईची उंची किती आहे, 1646 1646 मीटर. महाराष्ट्रातील कोकण क्षेत्र खालीलपैकी कशाच्या मध्ये स्थित आहे, सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्र. कालच दाखवलं नाही. ओके, इकडं अरबी समुद्र आहे, अरबी समुद्र आहे, आणि ही सह्याद्री पर्वत किंवा ह्याला पश्चिम घाट म्हणतात, आणि ही कोकणचा पट्टा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड. ओके, त्यानंतर ग्रेट इंडियन डेझर्टची आग्नेय सीमा अरवली पर्वतरांगांना लागून आहे. खालीलपैकी कोणते शिखर हिमालयातील काराकोरम पर्वतरांगेत आहे, तर ते K2. अरवली पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या राज्यात पसरलेली आहे, राजस्थान, गुजरात. ओके, राज्यात. त्यानंतर दिल्लीला आहे, हरियाणा आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते पर्वत शिखर नाशिक जिल्ह्यात आहे, नाशिक जिल्ह्यातले विचारलेले, तर साल्हेर आहे आणि सप्तशृंगी आहे. तारामती नाही आणि तोरणा नाही. ओके, मुल्लेर पण येईल बरं का. मुल्लेर. हिमालयाची निर्मिती कोणत्या 2 टेक्टोनिक प्लेटच्या धडकेमुळे झालेली आहे, तर ते भारतीय आणि युरेशियन प्लेटच्या धडकेमुळे हिमालय पर्वताची निर्मिती झालेली आहे. त्यानंतर कोणते विधान महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असं विचारलेलं आहे, तर सगळे जे विधाने बरोबर आहेत. सह्याद्रीच्या वाताभिमुख. वाताभिमुख म्हणजे काय असतं माहिती आहे का, ही डोंगर आहे तुमचं. ओके, म्हणजे वाऱ्याच्या दिशेला, म्हणजे इथला पट्टा बरं का, हा जो पट्टा आहे इकडून इकडून, हा पर्जन्यछायेचा प्रदेश असं म्हटलं जातं. सह्याद्रीचा पूर्वेकडील उतार, सह्याद्रीचा पूर्वेकडील म्हणजे इकडं उतार पश्चिमेकडील उतारापेक्षा खूपच कोरडा आहे, तर बरोबरच आहे. सह्याद्री पूर्व घाटापेक्षा तुलनेने जास्त उंचीवर आणि जास्त अखंड आहे. सह्याद्री पूर्व घाटापेक्षा तुलनेने जास्त उंचीवर, उंच आहे परंतु अखंड पण आहे. ओके, परंतु पर्वतांची उंची जी आहे ती आपलं पूर्वेकडेच वाढत जाते बरं का, एक लक्षात घ्या. झबरवान रांग कुठे स्थित आहे, तर ते हिमालय पर्वतरांग. ओके, अशा प्रकारे प्रश्नाचं स्वरूप कसं होतं हे तुम्ही पाहिलेलं आहे. मागील 3 वर्षातील सगळे PYQ जे आहेत ते आपण ते कव्हर केलेलं आहे. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.